मुंबई में शिवसेना नेता संजय राउत ने कहा कि राज्यसभा चुनाव के लिए महाविकास आघाड़ी ने सर्वसम्मति से शरद पवार के नाम पर सहमति बनाई है। साथ ही उन्होंने कहा कि राष्ट्रवादी के विलय की चर्चा अब सिर्फ दंतकथा थी, जो अब खत्म हो चुकी है। हो, कारण आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि महाराष्ट्रातून विरोधी पक्षाला एकच जागा मिळते, ती सुद्धा आम्ही एकत्र राहिलो तर। आणि काल सर्वानुमते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर सगळ्यांनी सहमती दर्शवली। खरं म्हणजे आदित्य ठाकरे सातत्याने सांगत होते ते खरं आहे की सर्वाधिक मोठा पक्ष हा शिवसेना आहे आणि त्याच्यामुळे ही जागा शिवसेनेनं लढवायला पाहिजे, ही भूमिका योग्यच होती। त्यानंतर काँग्रेस पक्ष आहे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 लोक आहेत, तरी आम्ही ही जागा शरद पवार यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून ती जागा शरद पवारांनी परत जावं राज्यसभेत, यासाठी हा निर्णय आम्ही घेतला। चर्चा झाली उद्धवजींबरोबर, काँग्रेसच्या नेत्यांबरोबर। शरद पवारांचे जे राजकारणातलं स्थान आहे, समाजकारणातलं स्थान आहे, महाराष्ट्रातलं देशाचं त्यांचं जे नेतृत्व आहे, त्याच्यामुळे ही जागा आम्ही सन्माननीय शरद पवार यांच्यासाठी तिघांनी मिळून जाहीर केलेली आहे। आमचं जेवढी संख्या लागते जिंकण्यासाठी आमदारांची, तेवढे आमच्याकडे आहे, एवढंच मी सांगू शकतो। आणि भविष्यामध्ये महाविकास आघाडी येणाऱ्या अशा प्रकारच्या निवडणुका, राज्यसभा, विधान परिषद, यासाठी काय निर्णय घ्यायचे आणि कोणी कुठली निवडणूक लढायची, यासाठी आम्ही लवकरच 3 पक्ष एकत्र बसण्याचं ठरलेलं आहे। कारण शेवटी तिन्ही पक्षाचा आपापला वाटा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यसभा मिळाल्यामुळे आता काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये चर्चा। बघा, ही काल जयंतराव पाटील यांनी त्यांच्या पक्षातर्फे भूमिका स्पष्ट केली। मुळात माझे असं मत पहिल्यापासून होतं, अजितदादा असल्यापासून, ह्या विलिनीकरण वगैरे दंतकथा आहेत, त्यातून काही निष्पन्न होणार नाही आणि होण्याची शक्यता मला तेव्हाही दिसत नाही। पण काही लोकांना वाटत असेल, पण दंतकथा होती, ती दंतकथा आता संपलेली आहे। आम्हाला सगळ्यांना एकत्र यापुढे महाविकास आघाडी म्हणूनच काम करावं लागेल आणि आमची ती मानसिक तयारी आहे। सत्ता येते, सत्ता जाते। आम्हाला जनतेने विरोधी पक्षामध्ये जबाबदारी दिलेली आहे, ती आम्हाला योग्य पद्धतीने पार पडली पाहिजे। महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्व सरकार अपयशी ठरलेली आहे, भाजपची प्रश्नांचा डोंगर आहे। अशा वेळेला जनतेचा आवाज म्हणून विरोधी पक्षाला काम करावं लागेल। जे विरोधी पक्षात आहेत त्यांनी उगाच सत्तेच्या मागे आत्ता धावू नये, येणाऱ्या पुढल्या निवडणुकांची तयारी करावी आणि लोकांपर्यंत पोहोचावं, हे आमच्या सगळ्यांचं मत आहे। ठीक आहे, त्यांच्यासाठी सगळ्यांच्याच प्रार्थना होत्या शिवसेनेमध्ये, त्या आमच्या सहकारी होत्या। प्रियांका चतुर्वेदी ह्या राज्यसभेमध्ये उत्तम काम करत होत्या, पण गणित जमत नसल्यामुळे त्यांना दुर्दैवानं राज्यसभेच्या बाहेर राहावं। जर गणित जमलं असतं, जर पवारसाहेब निवडणुकीला उभे राहिले नसते, तर ही जागा शिवसेना 100% लढून विद्यमान राज्यसभा सदस्य चतुर्वेदी यांना ती जागा द्यायला कोणाचीच अडचण नव्हती। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पक्षामध्ये सगळ्यांची इच्छा होती की जागा शिवसेनेने लढावी। पण जेव्हा पवारसाहेबांसारखा नेता उभा राहतो आणि सगळ्यांनी ठरतंय की बाबा आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि तेवढा आकडा शिवसेनेकडे किंवा अन्य कोणत्याही पक्षाकडे नाही, हे सत्य आहे।